महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मन कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। ईश्वरपूरमध्ये शाळकरी मुलीवर दोघांकडून सामूहिक अत्याचार। पीडित मुलीला दुचाकीवर बसवून जबरदस्तीने बसवून जंगलात नेऊन केला अत्याचार। नराधमांनी अत्याचार करून पीडिता मुलीला जंगलातच विवस्त्र अवस्थेत सोडले। विवस्त्र अवस्थेत पीडितेने शहर गाठले। अत्यंत खेदजनक, माणुसकीला काळीमा फासणारी घटना। पीडिता रस्त्यावरून विवस्त्र चालत जाताना प्रकार उघडकीस। सराईत गुन्हेगारासह दोघांना तात्काळ अटक। सांगलीच्या जिल्ह्याच्या ईश्वरपूर येथे 8वी मध्ये शिकत असलेल्या एका शाळकरी मुलीवर दोघांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी सराईत गुन्हेगार ऋतिक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे या दोघांना अटक केली आहे। त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडिता ही ईश्वरपूर येथील एका शाळेत 8वी मध्ये शिक्षण घेते। पीडिता आईसमवेत ईश्वरपूरमध्ये राहण्यास आहे। मंगळवारी रात्रीच्या सुमारास ऋतिक महापुरे याने पीडितेला फोन करून ईश्वरपूरमधील शिराळा नाक्यावर बोलावून घेतले। त्यानंतर ऋतिक आणि आशिष या दोघांनी तिला दुचाकीवरून तुळजापूर फाट्यावरील एका उसाच्या शेतात नेले। त्या ठिकाणी दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला। यावेळी विरोध केल्याने तिला मारहाणी करण्यात आली। तसेच अत्याचार केल्यानंतर दोघांनी तिला विवस्त्र अवस्थेत सोडून तिचे कपडे घेऊन घटनास्थळावरून पलायन केले। यानंतर पीडिता ही विवस्त्र अवस्थेत ईश्वरपूरच्या दिशेने चालत जाताना काही जणांना निदर्शनास आली। त्यांनी तिला तातडीने कपडे दिले व याबाबत ईश्वरपूर पोलिसांना कल्पना दिली। पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेतले। तिच्याकडे चौकशी केली असता तिने घडला प्रकार सांगताच हा अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। अटक करण्यात आलेल्यांपैकी ऋतिक हा सराईत गुन्हेगार असून त्याला यापूर्वी मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। तसेच त्याच्या विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। ईश्वरपूर पोलीस ठाणे हद्दीतील आंबेडकर नाका ईश्वरपूर या ठिकाणाहून दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 12:30 वाजता एका नागरिकाने डायल 112 नंबरवरती फोन करून सदर ठिकाणी एक हरवलेली 14 वर्षाची मुलगी मिळून आल्याबाबत पोलिसांना माहिती दिलेली होती। सदर मुलीस पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला पोलीस ठाण्याला आणून तिच्याकडे विचारपूस केली असता तिला तिच्या ओळखीचा ऋतिक दिनकर महापुरे याने व त्याचा मित्र आशिष जयवंत खांबे या दोघांनी दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास मोटरसायकलवर बसून प्रकाश हॉस्पिटल च्या पाठीमागील जागेमध्ये शेतामध्ये नेऊन तिच्यावरती दोघांनी आळीपाळीने जबरदस्ती बलात्कार केल्याबाबत व त्या ठिकाणी तिला सोडून ते पळून गेल्याबाबत पोलीस ठाण्याला माहिती दिली। सदर माहितीच्या अनुषंगाने पीडितीच्या आईच्या तक्रारीवरून ईश्वरपूर पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 480/25 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलम 456 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 64, 65, 70, 137, 2, 135, 115(2), 351(2) व 3(5) या काही कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी ऋतिक दिनकर महापुरे वय 27 वर्ष व आशिष जयवंत खांबे वय 31 वर्ष दोघेही राहणार ईश्वरपूर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यातील आरोपीकडे तपास करून आरोपींविरोधात माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, सांगली।